नमस्कार मित्रांनो, आज आपण मौर्य वंश आणि त्याचा इतिहास जो आहे तो पाहणार आहे। परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा घटक या घटकाकडे आपण पाहतो। मौर्य वंश जो आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे। ची पूर्ण लिंक कशारीत्या त्या ठिकाणी मौर्य वंशाची स्थापना झाली, कोण-कोण राजे ह्याच्यामध्ये प्रमुख होते, आर्य चाणक्यांची भूमिका काय आहे, ठीक आहे, हे सगळं काही आणि त्यासोबतच मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था जी आहे ती आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात प्रथम आहे मौर्य साम्राज्य। आता मौर्य साम्राज्य जे आहे, या मौर्य साम्राज्याची जी उत्पत्ती आहे, ठीक आहे, ती उत्पत्ती किंवा त्याच्याबद्दल माहिती कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये मिळते तर लक्षात घ्या, विष्णू पुराण आहे, ठीक आहे, विष्णू पुराण। त्यानंतर मुद्रा राक्षस कुणी लिहिलं? विशाखा दत्त यांनी, ठीक आहे, विशाख दत्त यांनी मुद्रा राक्षस लिहिलं। त्यासोबतच बृहत कथा मंजिरी। आता बृहत कथा मंजिरी कुणी लिहिलेलं आहे तर शेमेश, कुठे गेलं, शेमेंद्र यांनी काय केलेले बृहत कथा मंजिरी लिहिलेले आहे। आणि त्यासोबतच सोमदेवनी काय केलेलं आहे तर कथा सरित सागर लिहिलेलं आहे, ठीक आहे, सोमदेव। या पूर्ण याच्यामध्ये काय भेटते आपल्याला तर मौर्य वंशाची माहिती जी आहे ती मिळते। आता मौर्य वंश जे आहे हे मौर्य वंशीय हे शूद्र होते असं वरील पुस्तकांचं म्हणणं आहे, ठीक आहे, विष्णू पुराण मध्ये असेल किंवा त्यासोबत मुद्रा राक्षस जे असेल जे विशाख दत्त यांनी लिहिला, त्यानंतर बृहत कथा मंजिरी असेल जे शेमेंद्रने लिहिली, आणि त्यासोबतच सोमदेवांची कथा सरित सागर जे आहे त्याच्यानुसार मौर्य हे कोण होते तर शूद्र होते असं आपल्याला समजतं। परंतु जर आपण बौद्ध पुराण आणि जैन धर्मांचं जर पाहितलं, ठीक आहे, बौद्ध आणि जैन धर्माचे जर अभ्यास केला व्यवस्थित तर त्यांच्या ग्रंथानुसार असं समजतं की मौर्य हे क्षत्रिय होते, ठीक आहे। बौद्ध आणि जैन पुराणानुसार काय आहे तर मौर्य हे क्षत्रिय असल्याचे पुराण आपल्याला मिळतात। यांचं राष्ट्रीय चिन्ह काय होतं? मोर, म्हणून इथं मी मोर दिलेलं आहे, ठीक आहे। मोर हे कोण होते, हे सॉरी मोर हे काय होते त्यांचे राष्ट्रीय चिन्ह होते, ठीक आहे। त्यानंतर आता लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं बघा, ही स्लाइड त्याच लेक्चर मधली आहे की सिकंदरचा मृत्यू झाला इसवी सन पूर्व 323 मध्ये, 323 मध्ये, आणि 325 मध्ये तर आपलं कलिंग युद्ध झालं होतं, ते कलिंग म्हणतो आपल्या झेलमच्या नदीच्या तीरावरचं युद्ध जे आहे पोरस सोबत ते झालं होतं। आणि 323 मध्ये काय झालं मग सिकंदरचा इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला। सिकंदरच्या मृत्यूनंतर निर्याकस आणि सेक्युलर या दोघांनी काय केलं होतं, आपापले क्षेत्र जे आहे ते वाटून घेतले, जे बेबीलोनचा तह झाला होता। आता त्यावेळेस जेव्हा हे तह वगैरे होत होता त्यावेळेस भारतामध्ये घनानंद होता, नंदवंशी, अत्यंत अत्याचारी, दुराचारी, लोकांना त्रास देणारा, मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेशन यांनी लावले होते, ठीक आहे। आणि अशामुळे काय झालं होतं, जनता त्रस्त झाली होती। ह्याच्याबद्दल जेव्हा चाणक्य ज्यांचे प्रधान होते, ठीक आहे, घनानंदचे प्रधान होते चाणक्य, सांगायला गेले अबे काय करतो बे तू हे, पण ऐकलं नाही, चाणक्याला हाकलून लावला, अपमान झाला चाणक्यांचा। आणि मग आता चाणक्यांच्या मनामध्ये अरे बदला घ्यायचा आहे, माझा अपमान करतो म्हणजे काय, घराण्यांचा बदला घ्यायचा, म्हणून आपण चाणक्य हे सुरुवातीला बघूया। बघा, चाणक्य ज्यांचं त्या ठिकाणी पिताचं नाव होतं महर्षी चनक, लहानपणीचे नाव होतं त्यांचं विष्णुगुप्त, त्यांची इतर नावे कौटल्य म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं, अशूल सुद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं, शूल अंगुल म्हणून सुद्धा त्यांना, हे कौटल्य, अशूल आणि शूल अंगुल म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं। वत्सायन, कात्सायन असं सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी नाव पडतं। पुराणात त्यांची त्या ठिकाणी 3 नावे आहेत, सॉरी पुराणात 3 नावे असं पाहिजे होतं, पुराणात 3 नावे, हे जरा स्पेलिंग मिस्टेक झाली, 3 नावे नाहीत पुराणामध्ये त्यांना त्या ठिकाणी द्विजश्रव, ठीक आहे, द्विजश्रव किंवा श्रेष्ठ ब्राह्मण असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं। आता ह्यांचे पुस्तक कोणतं आहे तर लक्षात घ्या, अर्थशास्त्र हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे। पण जरी ह्याचं नाव अर्थशास्त्र असलं पोरांनो तरी सुद्धा याच्यामध्ये राजनीती आणि प्रशासन यांच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। अर्थशास्त्र म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये तुम्ही लगेच पंचवार्षिक योजना वाचता, नीती आयोग वाचता, असं नाहीये, दरडोई उत्पन्न किती, बेरोजगारीचे प्रकार किती, ते इथं नाही। इथं काय तर राजनीती कशी करणं गरजेचं आहे आणि प्रशासन संदर्भामधले काही नियम किंवा त्याची माहिती जी आहे ती चाणक्याने दिलेली, त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र, ठीक आहे। आणि यालाच त्या ठिकाणी सप्तांग सिद्धांत याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सप्तांग सिद्धांत सांगितलंय, कशामध्ये तर या चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये, ठीक आहे। आणि चाणक्य हे जे होते ते तक्षशिला
हे जे विद्यापीठ आहे तिथले आचार्य होते आणि घनानंदच्या दरबारामध्ये कोण होते? प्रधान. झालं काय? ह्यांना दिलं हाकलून. घनानंदनी चाणक्याचा अपमान केला. चाणक्याचा अपमान झाला. चाणक्य गेले विंध्याचल पर्वतामध्ये. आता विंध्याचल पर्वतामध्ये जेव्हा ते गेले, विचार चालू होता बदला घ्यायचा काय करायचं काय, तेव्हा त्यांना तिथे एक 3 ते 4 वर्षाचा मुलगा हा खेळताना दिसला. 3 ते 4 वर्षाचा मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी काय खेळताना दिसला आणि त्यांच्या मनामध्ये एक असं त्या ठिकाणी निर्माण झालं की यार हा काहीतरी होऊ शकतो आणि म्हणून त्याला 1000 करशा पडदा, म्हणजे तेव्हाचं चलन असं नाही, 1000 करशा पडदा घेऊन त्या मुलाला काय केलं, ह्यांनी विकत घेतलं. कुणी? तर आर्य चाणक्यांनी. आणि विकत घेतल्याच्या नंतर त्यांना पहिले प्रशिक्षण दिलं. प्राचार्य तर होतेच, म्हणजे आचार्य होते, सॉरी प्राचार्य नाही, आचार्य होते कुठले? तक्षशिलेचे. मग 7 ते 8 वर्षापर्यंत त्यांना काय केलं, तिथं प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला घनानंदवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. आता घनानंदवर हल्ला केला सगळ्यात सुरुवातीला, ठीक आहे, त्या मुलाने, ते लहान मुलगा जो होता त्याने. आणि जेव्हा हल्ला केला तेव्हा त्या ठिकाणी तो हरला, तो परत आला. तेव्हा सगळ्यांनी त्याला सांगितलं, त्याला सूचना दिली, कारण एवढं मोठं त्या ठिकाणी साम्राज्य आहे घनानंदचं, ज्याच्या म्हणजे पूर्वज म्हणजे महापद्मानंद ज्यांनी 1 राठ ही उपाधी धारण केली होती, त्याला तुम्ही असं एक सोबत नाही हरू शकत. जर एक सोबत त्या ठिकाणी तुम्ही असं खायचा विचार केला तर तुम्हाला ते खाता येणार नाही, त्याची स्लाइड करावं लागेल, बारीक बारीक तुकडे करावं लागेल, तुकडे तुकड्यांनी त्याला काय करावं लागेल, जिंकावं लागेल. आणि मग त्याच मुलाने, म्हणजे तो मुलगा म्हणजे कोण होता रे, तर आपल्या त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य, ज्यांना आपण मगध, ज्यांनी त्या ठिकाणी काय केलं, विजय केला. ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्यांनी. आता चंद्रगुप्त मौर्य जे होते यांनी प्रथम पंजाब विजय केला. ठीक आहे, पहिले आता थोडं थोडं व्हायचं ना, सुरुवातीला हरला, नंतर मग काय केलं, पंजाब विजय केला. पंजाब विजयानंतर सिंधवर कब्जा केला आणि घनानंदचा सेनापती भद्रसालला पराजित केले. पहिले सेनापती पराजित केला आणि इसवी सन पूर्व 322 BC मध्ये, ठीक आहे, वयाच्या 25व्या वर्षी राजा म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले. कोण? चंद्रगुप्त मौर्य. आता राजधानी होती यांची पाटलीपुत्र. ठीक आहे, राजधानी कोणती होती? पाटलीपुत्र. यांची जी राजकीय भाषा होती ती होती पाली. ठीक आहे, राजकीय भाषा कोणती होती? पाली. आणि शिक्षणाचं प्रमुख केंद्र होतं ते म्हणजे तक्षशिला. ठीक आहे, तक्षशिला हे शिक्षणाचं काय होतं? प्रमुख केंद्र होतं. मौर्य साम्राज्याचा भारताचा मुक्तिदाता असं याला म्हटलं जातं. ठीक आहे, मौर्य साम्राज्याला ला पाहिजे होती. ठीक आहे, मौर्य साम्राज्याला भारताचा मुक्तिदाता असं म्हणतो. का म्हणतो भारताचा मुक्तिदाता? कारण ह्याच्या पहिले आपण बघितलं होतं घनानंद होता, लईच घाण होता तो घनानंद, घाण. ठीक आहे, जनतेकडून त्या ठिकाणी शेतसारा वगैरे वसूल करायचा, जाचक कर लावायचा, मग त्रस्त झाली होती जनता सुद्धा, आणि म्हणून त्याच्यामधून एक मुक्ती दिली कुणी? चंद्रगुप्त मौर्याने. आणि म्हणून यांनी काय केलं, मग भारतामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगध विजय करून वयाच्या 25व्या वर्षी राजा आणि मग चंद्रगुप्त मौर्य यांनी मग त्या ठिकाणी काय केलं? मौर्य साम्राज्याची स्थापना. ठीक आहे, आता 322 BC, सॉरी, ते पाहिजे होतं इथं, ते 298 BC पर्यंत ह्याचं त्या ठिकाणी राजकारभार जे आहे ते चाललेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की बेबीलोनचा तह झाला होता आणि या बेबीलोनच्या तहानुसार सेल्युकस, ठीक आहे, सेक्युलस जो होता, हा सेक्युलस 305 BC ते 304 BC मध्ये त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी काबूल मार्गे सिंध नदी जी आहे ती ओलांडली आणि भारतावर हल्ला केला. म्हणजे कुणावर हल्ला करेन आता? हा चंद्रगुप्त मौर्यवर. लक्षात घ्या, ह्याचा कुणाचा सेनापती होता? हा सिकंदरचा कोण होता? सेनापती. आणि सिकंदरचा सेनापती असणारा सेक्युलस याने काय केलं होतं, त्या ठिकाणी भारतावर हल्ला केला होता. ठीक आहे, काबूल मार्गे. पहिले कुठून आला होता? खैबर खिंडीतून आला होता, माहिती ना, खैबर खिंडीमधून भारतामध्ये आगमन केलं होतं कुणी? तर सिकंदरने. आणि पोरस सोबत लढाई झाली आणि नंतर परत जात असताना त्याला मारून टाकलं किंवा तो जखमी झाला, नंतर मग त्याचा मृत्यू झाला. तर ती ओलांडली. ठीक आहे, म्हणजे ह्यांनी काय केलं, काबूल मार्गे सिंधू नदी जी आहे ती ओलांडली व चंद्रगुप्त मौर्यावर हल्ला केला. तेव्हा चंद्रगुप्त मौर्याने त्या ठिकाणी इतका भयानक पराभव केला आणि त्याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा विजय झाला. सेक्युलस सोबत लढत असताना चंद्रगुप्त मौर्याचा विजय झाला. आणि विजयानंतर मग झालं काय की परिणामी सेक्युलसने आपली जी मुलगी होती, जिचं नाव होतं हेलना, ठीक आहे, हेलना, या मुलीचा विवाह जो आहे
तो कुणासोबत केला? चंद्रगुप्त मौर्य सोबत केला. ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्याला आपली मुलगी जी आहे ती देऊन टाकली. आता तर झाला जावई, आता तर काय हल्ला करेन का? नाही. समजताय? मग आता इकडे काय सेक्युलर्स पासून आयुष्यभर त्या ठिकाणी आता कुठेतरी त्या ठिकाणी संरक्षण जे आहे ते मिळालं. आता सेक्युलर्सने काय केलं, नंतर जेव्हा तो परत गेला तेव्हा मॅग्नेथिस नावाचा जो आपला राजदूत आहे त्याला त्या ठिकाणी भारतामध्ये पाठवलं होतं. आणि हा भारतामध्ये आला इसवी सन पूर्व 304 बीसी ते 299 बीसी पर्यंत. ठीक आहे, हा भारतात आला आणि त्याने त्या ठिकाणी भारतामध्ये राहिल्यानंतर इंडिका नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ठीक आहे, हे त्याची एक कॉपी इथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, मॅग्नेथिसचे इंडिका, इंडिका गाडी नाही बरं का, इंडिका. ठीक आहे, इंडिका हे पुस्तक लिहिलं होतं. बरं, चंद्रगुप्त मौर्यानी एक उत्तरापथ निर्माण केली होती. उत्तरापथ म्हणजे तर एक रोड, एक रस्ता निर्माण केला होता. कुठून कुठपर्यंत? लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्याने सिंधू पासून ते सोना गाव पर्यंत रस्ता निर्माण करतो, त्याला उत्तरापथ असे नाव देण्यात आले. ठीक आहे, बघा सोनागाव कुठे येतं तर कोलकात्याच्या जवळ, तुम्ही कोलकाता समजून घ्या. सोनागाव पासून ते पूर्ण असा एक रस्ता त्यांनी तयार केला. हा कुठपर्यंत तर काबूल पर्यंत. बघा, हे काबूल पर्यंत हा रस्ता जातो. ठीक आहे, सिंधू पासून ते येथपर्यंत एक रस्ता तयार केला, ज्याला काय म्हटलं गेलं? उत्तरापथ असं म्हटलं गेलं. जेव्हा आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहू तेव्हा तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगेन की शेरशाह सुरी जो आला होता. ठीक आहे, शेरशाह सुरी ज्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं तर आपल्या हेमू नाही, एक मिनिट थांबा. मध्य भारताच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बाबरचा मुलगा हुमायूं. ठीक आहे, हेमू नाही, हुमायूंचा पराभव केला शेरशाह सुरीने आणि ती सत्ता जी आहे दिल्लीच्या गादीवर तो बसला होता शेरशाह सुरी. आता शेरशाह सुरी, ठीक आहे, शेरशाह सुरी यांनी काय केलं होतं, हा जो रोड आहे याला सुलतानी सडक किंवा शेरशाह सुरी मार्ग असं नाव दिलं होतं. ठीक आहे, शेरशाह सुरी मार्ग किंवा सुलतानी सडक असं नाव त्याला दिलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश आले भारतामध्ये आणि जेव्हा लॉर्ड ऑकलँडचा कालखंड चालू होता. ठीक आहे, लॉर्ड ऑकलँडचा कालखंड चालू होता म्हणजे इसवी सन 1836 ते 1842 हा लॉर्ड ऑकलँडचा कालखंड आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. त्याने याच रोडला काय नाव दिलं? जीटी रोड. ठीक आहे, म्हणजेच काय? ग्रँड ट्रक रोड. हे इथे दिसेल बघा. ठीक आहे, ग्रँड ट्रक रोड असं नाव जे आहे ते कुणी दिलं तर लॉर्ड ऑकलँडने दिलं होतं. लक्षात घ्या, उत्तर भारतामध्ये ही जी उत्तरापथ होती म्हणजे हे जे काही शेरशाह सुरी मार्ग होता किंवा जीटी रोड जो होता, या रोड मधून सर्वात जास्त बौद्ध धर्माचा प्रचार जो आहे तो त्यावेळेस झालेला आहे. ठीक आहे, मौर्य कालखंडामध्ये बौद्ध धर्मियांच्या प्रचारासाठी सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे हा उत्तरापथ होता. ठीक आहे, नंतर मग आधुनिक कालखंडामध्ये ह्याचं नाव जे आहे ते बदलत गेलं. पुढे झालं काय की खूप वय झालं चंद्रगुप्तांचं वय झाल्यानंतर वृद्धावस्था प्राप्त झाली, म्हणजे आता कवापर्यंत राज्य करू. ठीक आहे, आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या वृद्ध अवस्थेमध्ये भद्रबाहू नावाचे त्या ठिकाणी व्यक्ती आहेत, या भिक्षूकडून त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन मुलगा बिंदुसार याला गादी देऊन टाकली आणि स्वतः मात्र त्या ठिकाणी जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्यानंतर इसवी सन 298 बीसी मध्ये, ठीक आहे, म्हणजे इसवी सन पूर्व 298 मध्ये प्रायोपवेश धारण केला आणि त्यांनी काय केलं, आपला मृत्यू जो आहे तो स्वीकारला. आता प्रायोपवेश धारण केला म्हणजे काय केलं तर लक्षात घ्या, एक संतारा नावाची एक पद्धत असते मारवाडी समाजामध्ये, आज पण ती आहे की अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि स्वतःचा मृत्यू जो आहे तो स्वतःहून ओढून घ्यायचा. ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रायोपवेश धारण करणे. ठीक आहे, प्रायोपवेश धारण करून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी मृत्यू स्वीकारला आणि बिंदुसार याला त्या ठिकाणी पुढचा सम्राट जो आहे तो घोषित केला. आता बिंदुसारचा जो कालखंड आहे तो आहे 298 इसवी सन पूर्व ते 273 इसवी सन पूर्व. बिंदुसार हा त्या ठिकाणी म्हणजे बिंदुसार या शब्दाचा अर्थच होत होता शत्रूचा नाश करणारा. बिंदुसार म्हणजे काय रे तर शत्रूंचा नाश करणारा. याच्या कालखंडामध्ये झालं होतं काय की तक्षशिलेमध्ये विद्रोह झाला होता. ठीक आहे, तक्षशिलेमध्ये काय झाला होता, विद्रोह. हा विद्रोह लक्षात घ्या, तक्षशिला जे त्या ठिकाणी एक भाग होता, या तक्षशिला भागावर बिंदुसारचा मुलगा ज्याचं नाव आहे सुसेन, युवराज सुसेन हा होता. ठीक आहे, आणि याला त्या ठिकाणी हा विद्रोह जो आहे तिथल्या लोकांचा तो कमी करता आला नव्हता. शेवटी तर
युवराज सुसेन जो आहे तोच या विद्रोहामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाला असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. मग झालं काय, या सुसेनचा विद्रोह कमी करण्यासाठी बिंदुसारने आपला मुलगा सम्राट अशोक, ठीक आहे, सम्राट अशोक जे होते ते त्या ठिकाणी मालवा आणि उज्जैन या भागावर त्या ठिकाणी शासन जे आहे त्यांचं चालू होतं. ठीक आहे, कुणाचं, सम्राट अशोकांचं. त्यांना सांगितलं की तू काय कर बाबा, तू जा आणि तक्षशिलेचा विद्रोह जो आहे तो कमी कर. म्हणून तक्षशिलेचा विद्रोह कुणी कमी केला, तर सम्राट अशोकांनी कमी केला. तिथे जाऊन सम्राट अशोकांनी हा विद्रोह जो आहे तो कमी केला. त्यानंतर आता चाणक्य जे होते, ज्यांनी त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याला गादीवर बसवलं होतं, ते तर गेले. मग चाणक्यानंतर खळखट, ठीक आहे, खलटक आणि त्यानंतर राधागुप्त हे काय झाले होते, प्रधान झाले होते. ठीक आहे, प्रधान झाले होते. त्यानंतर 273 इसवी सन पूर्व मध्ये बिंदुसारचा मृत्यू झाला आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्यानंतर काय सुरू झालं, तर सम्राट अशोक हा त्या ठिकाणी गादीवर येतोय. पण लक्षात घ्या, आपण आत्ताच बघितलं मागे की 273 मध्ये मृत्यू होतोय आणि सम्राट अशोक 296 मध्ये गादीवर येतोय. ठीक आहे, 296 इसवी सन पूर्व मध्ये गादीवर येतो. मग आता इतके त्या ठिकाणी वर्ष का लागले, म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा कालखंड का लागला, कारण या पूर्ण कालखंडामध्ये उत्तराधिकारी युद्ध सुरू होतं. लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की सम्राट अशोकाने त्याच्या जवळजवळ 99 भावांचा वध केला होता आणि तेव्हा तो त्या ठिकाणी गादीवर आला होता. ठीक आहे, 99 भावांचा वध करून तो गादीवर आला होता. आणि त्यावेळेस सुद्धा एक युवराज होता ज्याचं नाव होतं सुमीर. ठीक आहे, सुमीर ह्याचा शेवटचा वध केला तो राधागुप्तच्या मदतीने. राधागुप्त जे प्रधान होते कुणाचे, तर सम्राट अशोकांचे. ठीक आहे, पहिले तर ते होते बिंदुसारचे आणि नंतर झाले सम्राट अशोकाचे. ठीक आहे, तर झालं काय की सम्राट अशोक हा गादीवर आला. ह्याला बौद्ध शाक्य म्हणून ओळखलं जातं, प्रियदसी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, अशोक गोवर्धन म्हणून सुद्धा ह्याच नाव आहे, देवर पिया हे सुद्धा त्यांचंच नाव आहे, पुन्हा प्रियदर्शन हे सुद्धा त्यांचंच नाव आहे. अशा वेगवेगळ्या उपाध्या या सम्राट अशोकाला लागल्या जातात. सम्राट अशोकांच्या आईचं नाव सुभद्रांगी, त्यानंतर बिंदुसार हे त्यांचे पिता होते, पत्नी होती महादेवी, मुलगा होता महेंद्र आणि मुलगी होती संगमित्रा. याच्याशिवाय महेंद्र शिवाय काही दुसरे मुलं आहेत त्यांना, ज्याचं नाव आहे कुणाल हा सुद्धा मुलगा होता. ठीक आहे, त्यानंतर मग चारुमित्र हा सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा मुलगा होता. तिवर आणि रोपलोक हा सुद्धा त्यांचा काय होता, पुत्र होता. ठीक आहे, कुणाचा, तर सम्राट अशोकाचा. ठीक आहे, त्यासोबतच पत्नी महादेवी हे आपल्याला माहिती आहे, महादेवी, त्यासोबतच असंगमित्रा ही त्यांची एक पत्नी होती, त्यासोबत महादेवी आहे, त्यानंतर पद्मावती. ठीक आहे, पद्मावती, तर हे काय त्यांच्या काही पत्न्या होत्या. कुणाच्या, तर सम्राट अशोकांच्या, आणि मुलगी होती संगमित्रा. ठीक आहे, आता यांच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघूया. सगळ्यात पहिले तर 261 इसवी सन पूर्व 261 मध्ये झालं होतं ते कलिंग युद्ध. आता राजाभिषेकाच्या 8 वर्षानंतर कलिंग युद्ध झालं. यात कलिंगचा राजा होता नंदराज, याचं त्या ठिकाणी काय झाला, हरला, त्याचा मृत्यू झाला किंवा तो हरला इथे कलिंगचा राजा. आता हे जे युद्ध झालं, या युद्धामध्ये जवळजवळ 1,00,000 लोक मारले गेले. विचार करा, 1,00,000 लोक मरणं कशाला म्हणतात. त्यासोबतच 1,50,000 लोक जे आहेत ते कैद करण्यात आले. हा नरसंहार पाहून मनपरिवर्तन झालं. कुणाचं, तर सम्राट अशोकांचं. सगळं त्या ठिकाणी रक्तपात वगैरे बघून एकदम मनपरिवर्तन झालं आणि उपगुप्त या बौद्ध भिक्षूकडून त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माची दीक्षा जी आहे ती घेतली आणि सम्राट अशोक धम्मांचा मार्ग जो आहे तो त्यांनी स्वीकारला. ठीक आहे, बौद्ध धर्माचा मार्ग सम्राट अशोकांनी स्वीकारला. त्यानंतर काय झालं, तर वयाच्या 10व्या वर्षी बौद्ध गयेची यात्रा केली सम्राट अशोकांनी. त्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी लुंबिनी यात्रा केली.
लक्षात घ्या, आता एकूण 14 शिलालेख लिहिलेले आहेत कुणी, तर सम्राट अशोकांनी. त्यामध्ये 13व्या शिलालेखामध्ये, 13वा जे शिलालेख आहे, या 13व्या शिलालेखामध्ये कलिंग युद्धाची माहिती जी आहे ती दिलेली. ठीक आहे, कलिंग युद्ध. तर 10व्या वर्षी बौद्ध गयाची यात्रा केली. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी लुंबिनीची यात्रा केली. लुंबिनीची जेव्हा यात्रा केली तेव्हा ह्या लुंबिनी शहराला करमुक्त करून टाकलं. कुणी, तर सम्राट अशोकाने. काश्मीर येथे श्रीनगर हे शहर अशोकाने वसवले. बघा, आजचं जे श्रीनगर आपण म्हणतो काश्मीरचं, ते वसवलंय कुणी, तर सम्राट अशोकाने. त्यानंतर महेंद्र व त्याची त्या ठिकाणी मुलगी होती संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कुठे पाठवलेले, श्रीलंकेला पाठवलं. सम्राट अशोकाने 84,000 स्तूपांची रचना केली होती. लक्षात घ्या, 84,000 स्तूपांची रचना केली. त्यामध्ये काही त्या ठिकाणी सांचीचे स्तूप आणि सारनाथ स्तूप हे सुद्धा तिथं आहे. ठीक आहे, सांचीचं स्तूप आणि हे सारनाथ स्तूप हे आपल्या इथे असलेलं दिसतं. ठीक आहे, सम्राट अशोकाने निर्माण केलं. मी तुम्हाला सांगितलं 14 शिलालेख त्यांनी तयार केले होते सम्राट अशोकांनी, आणि प्रत्येक शिलालेखामध्ये काही ना काहीतरी त्यांनी सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. शिलालेखातून सूचना देणारे किंवा त्या ठिकाणी आपल्या लेखनातून सूचना देणारे, ठीक आहे, पहिले सम्राट म्हणून सुद्धा सम्राट अशोकांना ओळखलं जातं. ठीक आहे, तर अशा रीत्या यांचं 14 शिलालेख आहेत. 14 शिलालेख आहेत इतकं लक्षात राहून द्या. प्रत्येक शिलालेखामध्ये काय काय सांगितलं, तर पहिल्या शिलालेखामध्ये पशुहत्या बंदी, त्यानंतर समाज कल्याण चिकित्सा, उदारता, सम्मान, बचत, त्यानंतर भेरी घोष, धम्म घोष याबद्दल 4था शिलालेख आहे. धम्म महापात्र 5वा शिलालेख, जनतेसाठी कधीही उपलब्ध हे 6वा शिलालेख, सर्व धर्म समभाव हा 7व्या शिलालेखामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर 8व्या शिलालेखामध्ये धर्मयात्रा किंवा ह्याला धम्मयात्रा सुद्धा म्हणतात, धम्मयात्रा. त्यानंतर दान देणे, यशकीर्ती, धर्म परिवर्तन, धर्माचा उल्लेख, सारवृद्धी, कलिंग विजय आणि मधुरता हे काय त्या ठिकाणी, तर त्याचे 14 शिलालेख जे सम्राट अशोकांनी तयार केले. ठीक आहे, त्यानंतर आता मौर्य कालामध्ये प्रशासन व्यवस्था कशी होती, पहिले प्रशासन व्यवस्था बघूया आणि नंतर मौर्यचा उत्तरार्ध कसा सुरुवात झाला किंवा त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य कसं संपलं याबद्दल सुद्धा बघूया. ठीक आहे, आता मौर्य कालखंडामध्ये पहिल्यांदा राजकीय एकता पाहायला मिळते. लक्षात घ्या, मौर्य प्रशासनामध्ये केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था पाहायला मिळते, केंद्रीयकृत प्रशासन व्यवस्था. ठीक आहे, केंद्रीयकृत प्रशासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मौर्य कालखंडामध्ये राजा हा जो होता, ठीक आहे, राजा हाच काय करायचा, प्रांतांचा मुख्यमंत्री नियुक्त करायचा. त्यासोबतच पुरोहित, मंत्री परिषद या मंत्री परिषद मधले जे सदस्य आहेत त्यांची सुद्धा नियुक्त कोण करायचा, तर राजाच करायचा. लक्षात घ्या, राजाच काय करायचा, एक उपसमिती नियुक्त करायचा, जो काय करेन तर राजाच्या त्या ठिकाणी कारभारामध्ये त्याला मदत करेल. ठीक आहे, म्हणजे राजाच उपसमिती नियुक्त करायचा, राजाच प्रांतांचे मुख्यमंत्री नियुक्त करायचा, राजा जो होता तोच पुरोहित आणि मंत्री परिषद सुद्धा नियुक्त करायचा. म्हणजे ह्याला काय म्हणूया आपण, केंद्रीयकृत प्रशासन व्यवस्था. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे मंत्री परिषद होते त्याला म्हटलं गेलं होतं अमात्य. ठीक आहे, अमात्य या नावाने ओळखलं गेलं होतं. आता हे जे अमात्य होते ते किती होते, 5. त्यामध्ये एक होता गव्हर्नर, दुसरा होता सेनाध्यक्ष, तिसरा होता कोषाध्यक्ष, नौसेना अध्यक्ष आणि आयकर अध्यक्ष, असे 5 काय होते, अमात्य होते. त्यासोबतच जी उपसमिती नियुक्त करायचा राजा, ठीक आहे, मौर्य कालखंडामध्ये जी उपसमिती नियुक्त करायचा त्या उपसमितीच्या सदस्यांना अभिलेषा असं म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, उपसमिती जी नियुक्त करायची त्याचे काय होते, तर अभिलेषा असं त्यांना म्हटलं गेलं होतं. आता ह्याच्यामध्ये एकूण 14 प्रथम श्रेणीचे अधिकारी मी तुम्हाला दिले. ठीक आहे, मौर्य साम्राज्यामध्ये प्रथम श्रेणीचे म्हणजे क्लास 1 ऑफिसर कोण होती मौर्य कालखंडामध्ये, तर पुरोहित ज्याला आपण पंतप्रधान म्हणू, समाहर्ता म्हणजे आयकर अधिकारी, प्रतिष्ठा म्हणजे न्यायाधीश, कर्माविंग म्हणजेच त्या ठिकाणी उद्योग व कारखाना मंत्री, त्यानंतर व्यवहारिक म्हणजे न्यायाधीश किंवा नगर म्हणजे एखाद्या नगराचा जो न्यायाधीश असेल त्याला व्यवहारिक म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर जो प्रदेशाचा न्यायाधीश असायचा त्याला काय म्हटलं गेलं होतं, प्रतिष्ठा. ठीक आहे, प्रतिष्ठा. आता सेनापती म्हणजे युद्ध विभाग सगळं बघणार, संधिदाता म्हणजे कोषाध्यक्ष, नायक म्हणजे सेनाचा संचालन करणारा, दंडपाल म्हणजे कोण, पोलीस अधिकारी. लक्षात घ्या, पोलीस अधिकारीला दंडपाल म्हटलं गेलं होतं.
नागरक, नागरक म्हणजे कोण रे, तर कोतवाल किंवा तलाठी. ठीक आहे, नागरक म्हणजे कोण असायचं, कोतवाल किंवा तलाठी असायचा. बरं, दुर्गपाल म्हणजे किल्ल्याचा प्रमुख, जो त्या एखाद्या किल्ल्याचं रक्षण करणारा, त्याला म्हणलं गेलं होतं दुर्गपाल. त्यासोबत अनंतपाल सीमावर्ती दुर्गाचा प्रमुख असायचा. लक्षात घ्या, अनंतपाल कोण असायचा, तर सीमावर्ती दुर्गाचा प्रमुख आहे, नाव नाहीये हे, लक्षात घ्या. हे तिथल्या पदाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आठविक, आठविक म्हणजे काय, तर वन विभागाचा प्रधान म्हणजे IFS अधिकारी. ठीक आहे, त्याला आठविक म्हणलं गेलं होतं. त्यानंतर दराविक, दराविक म्हणजे काय, राजमहलाची देखरेख करणारा, राजाचं काय चाललंय काय नाही, बेडशीट बदलायचे, ठीक आहे, बेडवरचे का जेवण कोणतं खाणार आज, असं सगळं ते दाराविक कडे असं. मंत्री परिषद अध्यक्ष म्हणजे सध्याचा लोकसभा अध्यक्षासारखं. ठीक आहे, ते त्या ठिकाणी नियुक्त केलं जायचं. आता सेकंड, दुसऱ्या श्रेणीमध्ये कोण होते, तर सगळ्यात पहिले होते लक्षणाध्यक्ष म्हणजे मुद्रा तयार करणारा. त्यानंतर पोताध्यक्ष म्हणजे मापन अधिकारी. शिलाध्यक्ष म्हणजे राजकीय शुल्क घेणारा. सीता अध्यक्ष, सीता म्हणजे कृषी विभाग. लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जिथे जिथे सीता दिसली तिथं समजायचं कृषी विभागासंदर्भात काहीतरी आहे. ठीक आहे. 11 अध्यक्ष म्हणजे खान मंत्री, घाण मंत्री नाही, खान जे कोळशाची खान बिन असते ना, ते खान उत्खनन करणारा जो मंत्री असायचा त्याला काय म्हणायचे, 11 अध्यक्ष. ठीक आहे. पनाध्यक्ष, पनाध्यक्ष म्हणजे काय, व्यापार आणि वाणिज्य मंत्री असायचा. त्यानंतर नवाध्यक्ष म्हणजे नौसेना सेनापती. सेना संस्था अध्यक्ष म्हणजे रस्ते विभाग, जे काही उत्तरापथ वगैरे जे निर्माण केलं का, ठीक आहे, ते कुणाच्या माध्यमातून निर्माण केलं, ते तर संस्था अध्यक्षाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलं. त्यानंतर गणिकाध्यक्ष म्हणजे वैश्यांचा अधिकारी होता. त्यासोबत मुद्रा अध्यक्ष म्हणजे पासपोर्ट अधिकारी, ज्याला आपण म्हटलं गेलं होतं. महापात्र पसरण, ठीक आहे, महापात्र पसरण म्हणजे काय, तर गुप्तचर विभाग, अतिशय महत्वाचा असा तो त्या ठिकाणी गुप्तचर विभाग. हे होते द्वितीय श्रेणीमधले अधिकारी. त्यानंतर मौर्यकालीन जातीय व्यवस्था कशी होती. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की मौर्य हे काही ग्रंथानुसार हे शूद्र आहेत असं सांगितलं होतं, तर बौद्ध आणि जैन धर्माच्या ग्रंथानुसार ते क्षत्रिय आहेत असं त्याचा उल्लेख आहे. मग जाती व्यवस्था काय होती, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या ज्या जाती व्यवस्था होत्या, याच्यामध्ये ब्राह्मण जे होते, हे ब्राह्मण जर कधी काही दान मागायला आले तर पंडित लोकांना काय केलं जायचं, पडीक जमिनी ज्या आहेत त्या दानामध्ये दिल्या जायच्या. ठीक आहे, पडीक जमीन ज्या आहेत त्या दान दिल्या जायच्या. आणि शूद्र लोक जे होते त्यांचं शिल्प आणि वाणिज्य याला भरभराटी भेटली. ठीक आहे, शूद्रांच्या शिल्पांना भरभराटी भेटली, त्यामुळे शूद्रांची प्रगती झाली. लक्षात घ्या, मौर्य कालखंडामध्ये शूद्रांची प्रगती झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. आता मौर्यकालीन साहित्य याच्यामध्ये एकदा बघूया काय काय साहित्य होते मौर्य कालखंडामध्ये. नाट्यशास्त्र हे लिहिलं भरत मुनींनी. महाभाष्य पतंजलीचं महाभाष्य. गाथा सप्तश्रुती हे लिहिलं सातवाहन शासक हाल. हाल आहे बरं, काही हात नाहीये, हाल, राजा हाल, राजा हाल. ठीक आहे. त्यानंतर कामसूत्र हे वत्सायांनी लिहिलं. मनुस्मृती माहिती ना, मनुस्मृती ही त्या ठिकाणी मनुनी लिहिलेली. नंतर बौद्ध चरित्र अश्वघोष यांनी बौद्ध चरित्र लिहिलं. स्वप्नवास दत्ता, मी तुम्हाला सांगितलं प्रेमकथा आहे, भास यांनी लिहिलेली. संस्कृत मधलं पहिलं नाटक, संस्कृत नाटक म्हणून ह्याला ओळखलं जातं, स्वप्नवास दत्ता. बृहत कथा कोश गुणाढ्य यांनी लिहिलेलं बृहत कथा कोश. त्यानंतर कांतानत्र कुणी लिहिलं, सर्व वर्मन यांनी लिहिलं होतं. ठीक आहे, तर असे ते काय ते बौद्धकालीन साहित्य. आता मौर्यकालीन साहित्य. आता हे मौर्य घराण्याचा शेवट कसा झाला, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं की इसवी सन 236, इसवी सन पूर्व 236 मध्ये सम्राट अशोकाचा मृत्यू झाला. ठीक आहे. आता सम्राट अशोकाच्या मृत्यूच्या नंतर त्याचा एक मुलगा होता कुणाल. मी तुम्हाला सांगितलं बघा मुलांमध्ये. ठीक आहे, कुणालने जवळजवळ 8 वर्ष राज्य केलं. ठीक आहे, कुणालने काय केलं, 8 वर्ष राज्य केलं. ह्याचा जो दुसरा मुलगा होता सम्राट अशोकाचा, ज्याचं नाव होतं जलोक, या जलोकाने काय केलं, काश्मीरमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना करून टाकली. स्वतंत्र झाला. भाऊ कुणाल तू तिकडे जा, आपण इकडे काश्मीर घेतो, आपण इथंच राहतो. ठीक आहे. नंतर मग कुणालला 2 मुलं झाली. एक होता दशरथ. दशरथ म्हणजे राजा दशरथ, रामचा तसं नाही का, हे दुसरा दशरथ आहे. ठीक आहे, दशरथ होता. आणि दुसरा होता संप्रती. ठीक आहे, संप्रती. आता झालं काय की कुणाल नंतर मुलगा झाला दशरथ, राजा झाला दशरथ. ठीक आहे. आणि दशरथ राजा झाल्यानंतर कलिंग हा देश स्वतंत्र झाला, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बंड वगैरे माजलं आणि कलिंग देश स्वतंत्र झाला.
त्यानंतर दशरथ नंतर राजा कोण झाला, तर ह्याचा भाऊ, दशरथचा भाऊ कोण होता, संप्रती. आता संप्रती हा जैन धर्माचा पुरस्कर्ता होता, लक्षात घ्या. संप्रती कोण होता, जैन धर्माचा पुरस्कर्ता होता. ठीक आहे. आता संप्रतीचा मुलगा होता शुसेन. शुसेन जेव्हा गादीवर आला त्यावेळेस कंधारमध्ये स्वातंत्र्य राज्य स्थापन झाले होते. ठीक आहे. कंधारमध्ये काय झालं, स्वातंत्र्य. बघा आता सगळे आपले एक 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 काय वाढलेत, काही काही भाग वाढले, स्वातंत्र्य वाढलेत, काही काही भाग वाढले, स्वातंत्र्य वाढले. ऋषसेनच्या वेळेस काय झालं, ऋषसेनच्या वेळेस तर कांधार जे आहे ते स्वातंत्र्य झालं. त्यानंतर मग राज्य आलं शालिशुल्कचं. आता शालिशुल्क जेव्हा सत्तेवर होता तेव्हा ग्रीकने भारतावर हल्ला केला. ठीक आहे. ग्रीकांनी भारतावर हल्ला केला तेव्हा शुभसेन हा त्या ठिकाणी सेनापती होता शालिशुल्कचा. याने त्या ठिकाणी काय केलं, हा हल्ला परतून लावला. शालिशुल्कचा मुलगा होता बृहदत्त. बृहदत्तचा हा शेवटचा राजा, लक्षात घ्या. बृहदत्त काय, शेवटचा राजा. याचं त्या ठिकाणी पुष्पमित्र शुंग याने काय केली, हत्या केली आणि नंतर शुंग वंश जे आहे ते स्थापन झालं. समजतंय ना. पुष्पमित्र शुंग हा शुंग वंशाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. म्हणजे एवढा मोठा पसरलेला जो मौर्य साम्राज्य आहे तो त्या ठिकाणी संपूर्ण नष्ट झाला. आणि जेव्हा एवढा मोठा साम्राज्य नष्ट होतो किंवा रसातळा जातो तेव्हा काय होतं की अनेक छोट्या मोठ्या सत्ता ज्या आहेत त्या उदयास येतात. मग मौर्य साम्राज्यानंतर त्याचे उत्तराधिकारी कसे झाले ते आपण या ठिकाणी पाहूया. थोडक्यात त्या ठिकाणी माहिती देतो. याच्या बाबतीत आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. सगळ्यात सुरुवातीला मौर्य वंशामध्ये उत्तराधिकारीचे दोन भाग पडतात. एक देशी उत्तराधिकारी आणि दुसरे आहे विदेशी उत्तराधिकारी. ठीक आहे. आता देशी म्हणजे जे भारतामध्येच होते आणि ज्यांनी स्वतंत्र स्वतःला घोषित केलं, असा शुंग वंश, कण्व वंश, त्यानंतर सातवाहन वंश आणि चेंदी वंश. लक्षात, पहिले शुंग वंश आला, शुंग वंशाच्या आस्थानंतर कण्व वंश आला. सातवाहन वंश हा दक्षिण भारतातील राजवंश, महाराष्ट्रातील पहिला राजवंश म्हणून याला ओळखलं जातं. सातवाहन नंतर कोणता आला रे, वकाटक. ठीक आहे. सातवाहन नंतर कोण आलं, नंतर वकाटक आले, ते पुढे आपण पाहणार आहेत. आणि चेंदी हा त्या ठिकाणी समकालीन देशी उत्तराधिकारी. विदेशी उत्तराधिकारी मध्ये ग्रीक आहेत, शक आहेत. आता शकांची एकूण 5 शाखा होत्या, लक्षात घ्या, 5. एक अफगाणिस्तानमध्ये विस्तारली, अफगाणिस्तानमध्ये विराजमान झाली आणि इतर ज्या 4 होत्या त्या भारतामध्ये आल्या. मग त्यामध्ये एक होती तक्षशिलेचे शक, दुसरे होते मथुराचे शक, तिसरे होते नाशिकचे शक आणि चौथे होते उज्जैनचे शक. त्यानंतर पल्लव वंश आणि नंतर कुशाण वंश. आता पुढच्या लेक्चरमध्ये मौर्य साम्राज्य इथं आपलं संपतंय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, हे जे देशी उत्तराधिकारी आहेत शुंग, कण्व, सातवाहन, चेंदी यांच्याबद्दल त्या ठिकाणी माहिती जी आहे ती पाहूया. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.